मन व विचार सुंदर ठेवा, यशाची गंगा वाहील. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. यश मिळवण्यासाठी, सुंदर जीवन करण्यासाठी, रंगमय जीवन करण्यासाठी, आनंदमय जीवन करण्यासाठी, संकटे, समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी चांगले विचार असणे आवश्यक आहे. मन सुंदर ठेवणे आवश्यक आहे. चांगल्या विचाराची जडणघडण करणे आवश्यक आहे. कारण चांगल्या विचारामुळे, मन सुंदरतेमुळे आपल्याला यश मिळेल. म्हणून मन सुंदर ठेवा, विचार सुंदर ठेवा, यशाची गंगा वाहील. यश तुमच्या पदरात पडेल. विचार चांगले असतील, आपलं बोलणं चांगलं असेल, आपलं वागणं चांगलं असेल, आपला व्यवहार चांगला असेल, आपली कृती चांगली असेल, आपल्या मुखी गोडी असेल, गोडवा असेल, आपल्या मनातले विचार सुंदर असतील, तरच आपल्याला यश मिळेल. आपली प्रगती होईल, आपला विकास होईल, आपला उत्कर्ष होईल, आपली शान वाढेल, आपला मान वाढेल. म्हणून विचार सुंदर ठेवा. स्वतःबद्दल विचार चांगले असले पाहिजे आणि दुसऱ्याबद्दलचे विचारसुद्धा चांगले असले पाहिजे. इतराबद्दल आपल्या मनात चांगले विचार असले पाहिजे, सुंदर विचार असले पाहिजे. आपल्याबरोबर दुसऱ्यांची प्रगती व्हावी, दुसऱ्यांचा विकास व्हावा, दुसऱ्याचे जीवन सुंदर व्हावे, दुसऱ्याचे जीवन रंगमय व्हावे, दुसऱ्यांचा विकास व्हावा, असं धोरण असलं पाहिजे, असे नीती असली पाहिजे. तरच आपला विकास होतो, आपली प्रगती होते. परंतु जर आपले दुसऱ्याबद्दलचे विचार चांगले नसतील, दुसऱ्याबद्दल आपण चांगला विचार करत नसतील, या दुसऱ्याबाबत आपलं मन सुंदर नसेल, दुसऱ्याबाबत आपण वाईट विचार करत असतील, मनात कपट ठेवत असतील, मनात वाईट दृष्टिकोन ठेवत असतील, वाईट हेतू असेल, तर मात्र यश मिळत नाही, जीवन सुंदर होत नाही, यश प्राप्त होत नाही, प्रगती होत नाही, विकास होत नाही. म्हणून दुसऱ्यावर वाईट नजर ठेवू नका, दुसऱ्याच्या परिस्थितीवर, स्थितीवर हसू नका, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नका. कोणीही असो, इतरांबद्दल वाईट विचार ठेवू नका, वाईट विचार करू नका, वाईट नियत ठेवू नका, वाईट नजर ठेवू नका. त्यांच्या प्रगतीवर, विकासावर जळू नका. तर विचार चांगले ठेवा, दुसऱ्याबद्दलही चांगले विचार ठेवा, मन सुंदर ठेवा, नियत साफ ठेवा, चांगला दृष्टिकोन ठेवा, चांगला हेतू ठेवा, चांगला उद्देश ठेवा. तरच तुम्हाला यश मिळेल. तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, छान छान होईल. म्हणून विचार सुंदर असले पाहिजे, मन सुंदर असलं पाहिजे. मन सुंदर असेल तर विचार सुंदर असतील, मनच सुंदर नसेल तर विचार सुंदर नसतील. मन जर सुंदर असेल तरच विचार हे ऑटोमॅटिक सुंदर होतील. परंतु मनच सुंदर नसेल तर विचार कसे सुंदर होतील? होतच नाही. म्हणून मन आधी आपलं सुंदर पाहिजे, साफ पाहिजे, मन मोकळं पाहिजे, चांगलं पाहिजे, भव्यदिव्य पाहिजे, मोठं मन पाहिजे, आपलं बलाढ्य मन पाहिजे. कमजोर, अशक्त, दुर्बल आणि वाईट मन असू नये. चांगलं मन असेल, सुंदर मन असेल तर विचार सुंदर असतील आणि विचार सुंदर असल्यामुळे, मन सुंदर असल्यामुळे आपलं जीवन सुंदर होईल, छान होईल, रंगमय होईल. कारण विचार सुंदर असतील, सर्वांबद्दल इतर कोणाबद्दलही विचार सुंदर असतील, दृष्टिकोन चांगला असेल, उद्देश चांगला असेल, नजर चांगली असेल, तर मात्र आपला विकास होतो, आपली प्रगती होते, आपल्याला यश प्राप्त होते आणि आपण यशाच्या सर्वोच्च टोकावर जाऊन पोहोचतो. म्हणून इतराबद्दलचे विचार चांगले असले पाहिजे, दर्जेदार असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे. म्हणून तुम्हाला जर खरी प्रगती करायची असेल, तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल, तुम्हाला जर तुमचं जीवन सुधारायचं असेल, तुम्हाला जर स्वतःचा विकास करायचा असेल, स्वतःची प्रगती करायची असेल, तुम्हाला जर एखादं ध्येय, स्वप्न साध्य करायचं असेल, या
तुम्हाला खूप मोठं बनायचं असेल, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल, या तुम्हाला नाव कमवायचं असेल, जगात कुठेही नाव कमवायचं असेल, नाव गाजवायचं असेल, सर्वत्र नाव करायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवा. आपली नियत चांगली ठेवा, साफ ठेवा. आपला दृष्टिकोन, हेतू चांगला ठेवा, सुंदर ठेवा. मन सुंदर ठेवा, विचार सुंदर ठेवा, नजर चांगली ठेवा. मन सुंदरात सुंदर ठेवा, तरच तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमचं जीवन होईल आणि तुमचा विकास होईल, प्रगती होईल आणि तुम्हाला पाहिजे तसं, हवे तसं तुमचं स्वप्न साध्य होईल. तुम्हाला चांगली दिशा सापडेल, चांगला मार्ग सापडेल आणि तुम्हाला सुखी सुख येईल, आनंदी आनंदी येईल. म्हणून विचार सुंदर ठेवा, मन सुंदर ठेवा. कारण चांगल्या विचारानेच माणूस कसा आहे ते कळतं. माणसाचा स्वभाव चांगला असला पाहिजे. माणसाच्या मनात इतराबद्दल आदर असला पाहिजे. माणसाच्या मनात इतराबद्दल सन्मान असला पाहिजे. माणसाच्या मनात इतराबद्दल प्रेम असलं पाहिजे. माणसाच्या मनात इतराबद्दल मायादया असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे, परोपकार असला पाहिजे. आपला इतराबद्दलचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, तरच आपली प्रगती होते, नसता आपली अधोगती होते. म्हणून आपलं मन सुंदर ठेवा, विचार सुंदर ठेवा. आपलं दुसऱ्याबद्दलचं मत चांगलं असलं पाहिजे. दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसू नये. दुसऱ्याच्या बिकट या कठीण या त्याला एखादी दुसऱ्याला समजा कठीण परिस्थिती आली, बिकट परिस्थिती आली, संकट आली, समस्या आली, दुःखद परिस्थिती आली, अशा दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसू नये, त्याची टिंगल उडवू नये, त्याचा उपहास करू नये. तसेच दुसऱ्यावर वाईट नजर ठेवू नये. दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या ज्ञानावर, दुसऱ्याच्या प्रगतीवर, विकासावर वाईट नजर ठेवू नये. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये. दुसऱ्याबद्दल वाईट मत ठेवू नये. दुसऱ्याबद्दल वाईट दृष्टिकोन ठेवू नये. दुसऱ्याबद्दल मनात कपट ठेवू नये. तर दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवावं, चांगला विचार करावा. दुसऱ्यांचंही भलं व्हावं, आपलंही भलं व्हावं. दुसऱ्यांचा विकास व्हावा, आपला विकास व्हावा. दुसऱ्याची प्रगती व्हावी, आपली प्रगती व्हावी. दुसऱ्याचा उत्कर्ष व्हावा, आपला उत्कर्ष व्हावा. दुसऱ्याचे जीवन सुधारावं, आपलंही जीवन सुधारावं. दुसऱ्याला यश मिळावं, आपल्याला यश यावं. असा विचार असला पाहिजे, असा दृष्टिकोन असला पाहिजे, असा हेतू असला पाहिजे. तरच आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल आणि आपल्याला यशाची गंगा होईल. यशच यश येईल. फक्त आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, उदात्त असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे. आपला हेतू चांगला असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा असला पाहिजे, सर्वांच्या हिताचा असला पाहिजे. आपले विचार हे उच्च असले पाहिजे, उंच भरारी मारणारे असले पाहिजे, सर्वांची प्रगती करणारे असले पाहिजे, सर्वांच्या दृष्टीने चांगले असले पाहिजे, कल्याणकारी असले पाहिजे, हितकारी असले पाहिजे, दर्जेदार असले पाहिजे, उत्तम असले पाहिजे. तरच आपली प्रगती होईल. आपलं मन हे आभाळा एवढं उंच असले पाहिजे, मोठं असलं पाहिजे. आपलं मन मोकळे असलं पाहिजे. मन आणि विचार यामुळेच माणसाचं अस्तित्व ठरत असतं. म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, आपल्याला अस्तित्व आपलं घडायचं असेल, आपल्याला मोठं व्हायचं असेल, म्हणून आपलं मन विचार सुंदर ठेवा. मनात काही वाईट विचार असतात, काही चांगले असतात, परंतु त्या वाईट विचारांना काढून टाका, फेकून द्या आणि चांगल्या विचारांचा उपयोग करा. मनात जे चांगले विचार आहेत त्याची जपणूक करा आणि जे वाईट विचार आहेत त्यांना फेकून द्या, काढून टाका मनातून. चांगले विचार ठेवा. देवाची पूजा करा, देवाचं नामस्मरण करा, मंदिरात जा, प्रसन्नता वाटेल, देवाचं सतत नामस्मरण करा. चांगले विचार मनात राहतील, सुंदरता राहील, मन सुंदर होईल, प्रसन्न राहील, सदा प्रसन्न राहील. कारण देवाच्या नामस्मरणाने मन सदा प्रसन्न राहते, आनंदी राहते. म्हणून सदा प्रसन्न राहा, आनंदी राहा.
इतर कोणाबद्दलही सतत चांगला विचार करा. चांगला विचार करसाल तर मन सुंदर राहील, प्रसन्न राहील, आनंदी राहील. म्हणून इतराबद्दल चांगला विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, दणदणीत होईल, टणटणीत होईल, छान छान होईल. म्हणून इतराबद्दल चांगले विचार ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, मन व विचार सुंदर असतील तर यशाची गंगा वाहील. म्हणून मन व विचार सुंदर ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.